लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे 9 ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास 2,34,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता। लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2,34,00,000च्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत। त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे। माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे 3 लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे, पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल, आपल्या कुटुंबासाठी असेल, स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा। आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देते। धन्यवाद। तर लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे जमा झालेत की नाही 1500 रुपये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हो म्हणून नक्की सांगा। आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा आणि तुमचे जर पैसे आले नसतील अजून तर नाही म्हणूनही पाठवा। त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा जेणेकरून समजेल की कुणाकुणाचे पैसे जमा झालेले नाहीत। तुम्ही जवळपास 2 महिने 17व्या हप्त्याची म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहिलेली होती, परंतु हे पैसे अक्षरशः आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना या ठिकाणी नवीन वर्षाचं गिफ्ट भेटलेलं आहे। लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यास कालपासूनच सुरुवात झालेली आहे। बघा, तुमचे पैसे अजून जमा झालेले नसतील तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही। हे पैसे पुढे 3 ते 4 दिवस अजून जमा होत राहणार आहेत। टप्प्याटप्प्याने हे पैसे जे आहेत तुमचे नोव्हेंबर महिन्याचे फक्त सध्या जमा होत आहेत। कुणालाही 2 हप्ते आलेले नाहीत, डबल हप्ता आलेला नाही, लक्षात राहू द्या। फक्त एकाच हप्त्याचे म्हणजेच नोव्हेंबरचे पैसे आलेले आहेत आणि डिसेंबर महिन्याचंही वाटप आता या ठिकाणी लवकरच होऊ शकतं। त्याचा जसा GR प्रसिद्ध होईल तसे हे पैसे येण्यास सुरुवात होऊ शकते। तर बघा, डिसेंबरचं तुम्हाला या जानेवारी महिन्यामध्येच वाटप होऊ शकतं। 17 जानेवारी नंतर त्याबद्दलची खुशखबर येऊ शकते, कारण की 17 जानेवारीपर्यंत महानगरपालिकेची आचारसंहिता असणार आहे। तर पहा, सरकारने 31 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयांचा हप्ता जारी केला आहे। पात्र महिला लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे भेटण्यास कालपासूनच 31 डिसेंबर पासून सुरुवात झालेली आहे। बघा, लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। पुढे आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात फक्त सध्या नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होत आहेत। 2 दिवसापूर्वी म्हणजे 31 डिसेंबरला हे पैसे आलेले आहेत। काही जणांना 1 जानेवारीला देखील हे पैसे जमा झालेले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन वर्षाचं गिफ्ट भेटलेलं आहे। लाडकीच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास उशीर झालेला होता, त्यानंतर आता नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्यात येत आहे। अनेक महिलांना पैसे भेटलेले आहेत, परंतु काही लाडक्या बहिणी आहेत अजूनही त्यांना पैसे आलेले नाहीत। तुमचे पैसे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने जमा होऊ शकतात। दरम्यान तुम्हाला पैसे आले की नाही हे ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही चेक करू शकता। तुमच्या खात्यामध्ये कधी कधी बँकेचा SMS येत नाही, त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन देखील UPI असेल किंवा बँकच्या वेबसाईटवरनं चेक करून घ्यायचं आहे। तुम्हाला 1500 रुपये भेटलेत की नाही बघा, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे। त्यापुढे धन्यवाद म्हणून पाठवायचं आहे आणि तुमचा जिल्हाही पाठवायचा आहे, जेणेकरून सर्वांपर्यंत माहिती पोहोचेल की कुठल्या जिल्ह्यामधून पैसे जमा होत आहेत आणि कुठून जमा होणं बाकी आहे। लाडकी बहीण योजनेत जवळपास 2.5 कोटी लाभार्थी महिला आहेत। काल रात्रीपासून महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत। प्रत्यक्षामध्ये 31 डिसेंबरपासूनच हे पैसे यायला सुरुवात झाली होती, संध्याकाळपासूनच 7-8 वाजल्यापासूनच। तर अजूनही काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणं बाकी आहे। दरम्यान आज काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा केले जातील। यानंतर आता डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर बघा, ह्या नवीन वर्षाच्या म्हणजेच जानेवारी महिन्यामध्येच तुम्हाला डिसेंबर महिन्याचा लाभ देखील भेटू शकतो। तर जानेवारीमध्ये या ठिकाणी आपण बघितलं 2ऱ्या आणि 3ऱ्या आठवड्यामध्ये त्याचा GR येऊ शकतो, म्हणजे निधी मंजुरीचा, आणि त्याच्यानंतर 17 जानेवारी नंतर हे वितरण तुम्हाला भेटू शकतं। बघा, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला डिसेंबरमध्ये भेटणार होता,
पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये, मात्र आचारसंहितेमुळे तो पुढे गेला. तसंच आता जानेवारीमध्ये देखील 17 जानेवारी किंवा 16 जानेवारीपर्यंत आचारसंहिता असणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला 17 जानेवारी किंवा 16 जानेवारीनंतर हे पैसे येऊ शकतात. पहा, आचारसंहितेच्या काळामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास कुठलीही अडचण नाही, परंतु जे काम त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे ते फास्ट पद्धतीने होत नाही, त्याचा तेवढाच परिणाम होत आहे. मात्र तुमचे पैसे 100% आचारसंहितेच्या काळामध्ये देखील जमा होत आहेत. म्हणजेच आता सध्या महानगरपालिकेची आचारसंहिता चालू आहे, पण तुमचे या ठिकाणी 17व्या हप्त्याचे म्हणजे नोव्हेंबरचे पैसे जमा झालेत. तसेच तुमचे डिसेंबर महिन्याचेही पैसे येण्यास मग हरकत नाही, कारण की डिसेंबर महिना देखील संपलेला आहे. हा तुमचा पुढचा येणारा 18वा हप्ता असणार आहे, तो देखील तुम्हाला या जानेवारी महिन्यामध्येच भेटू शकतो. शेवटच्या तारखेपर्यंत कधीही हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. जसं नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला डिसेंबरमध्येच 31 डिसेंबरपासूनच यायला सुरुवात झालेली होती. त्याच्यामुळे सरकारने कुठेतरी लाडक्या बहिणींसाठी एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे. तुम्हालाही वाटतं का प्रत्येक इन्स्टॉलमेंटची, प्रत्येक हप्त्याची एक तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि एक तारीख फिक्स होण्यास मदत होईल. एक तारीख फिक्स केल्यास 1 तारखेपासून 30 किंवा 31 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही. त्या तारखेला पैसे आल्यास या ठिकाणी लाडक्या बहिणींची जी पण आर्थिक कामं आहे, शैक्षणिक कामं आहेत, घरातील दवाखान्याची कामं आहेत, वेळेवरती पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. त्याच्यामुळे 1 तारीख फिक्स झाल्यास लाडक्या बहिणींना मोठा फायदा त्याचा होऊ शकतो. तर पहा, लाडक्या बहिणींना आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येईल असा प्रश्न जो आहे तो विचारला जातो आहे. तर डिसेंबर महिन्याचेही तुम्हाला याच महिन्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात, मात्र त्याची अजून फिक्स डेट जाहीर झालेली नाही. वर्षाच्या सरतेशेवटी सरकारने लाडक्या बहिणींना केवळ 1,500 रुपयांवरती खुश केलेला आहे. भरपूर ठिकाणी बोललं जात होतं की 2 हप्ते एकत्रित दिले जातील लाडक्या बहिणींना, डिसेंबरचे आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये भेटतील, मात्र तसं झालेलं नाही. काही ठिकाणी तर बोललं जात होतं की 3ही हप्ते या ठिकाणी जानेवारीमध्येच 4,500 रुपये देखील भेटतील. मात्र फक्त सध्या या ठिकाणी 1,500 रुपयेच तुमचे नोव्हेंबर महिन्याचे सुरू झालेले आहेत. डिसेंबरचा हप्ता मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने देखील त्याचं औचित्य साधून या ठिकाणी दिला जाऊ शकतो. ती देखील एक शक्यता आहे की डिसेंबर महिन्याचे पैसे मग तुमचे 14 किंवा 15 तारखेपर्यंत देखील येण्याची शक्यता असू शकते. एकीकडे डिसेंबर महिना भरून पडलेला असताना केवळ नोव्हेंबर महिन्याचेच पैसे दिल्याने बहिणींची काहीशा अपेक्षा भंग झाल्याचं चित्र देखील आहे. पण नोव्हेंबरचा हप्ता खात्यात आल्याने महिला तशा खुश आहेत. लाडक्या बहिणींना मोठी नवीन वर्षाची खुशखबर देखील भेटलेली आहे. दरम्यान आता लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठीची 31 डिसेंबर या ठिकाणी शेवटची तारीख होती. ज्या महिलांनी मुदतीपूर्वी केवायसी केली नाही त्यांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल असं बोललं जात आहे. वेळेवरती पैसे भेटण्यास अडचणी येऊ शकते असं बोललं जात आहे. त्यासाठी पुन्हा मुदतवाढ भेटणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की बघा, प्रत्येक वर्षी आता ही केवायसी करणं तुम्हाला गरजेचं आहे. आता सध्या तरी मुदतवाढीची कुठलीही घोषणा झालेली नाही. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करणं सर्वच महिलांसाठी अनिवार्य आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख 31 डिसेंबर शेवटची तारीख होती, ती गेलेली आहे. जर केवायसीचं या ठिकाणी तुमची केली नसेल तर नवीन वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून काही महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणं कायमचं बंद देखील होऊ शकतं. मात्र या ठिकाणी तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुम्हाला तुमच्या महिला आणि बालविकास विभागामध्ये जाऊन जवळच्या या ठिकाणी तुमची केवायसी राहिलेली असेल तर केवायसी बद्दल या ठिकाणी विचारणा करून ती पूर्ण करायची आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आलेले असतील तर, कारण की बऱ्याच जणांना टेक्निकल प्रॉब्लेम अजून देखील येत होते. मात्र आता पुढं याची मुदतवाढ झालेली नाही. नियमानुसार ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही किंवा ज्यांची केवायसी अपूर्ण आहे अशा लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं जाऊ शकतं. मात्र अजून तशी घोषणा झालेली नाही. अशा महिलांना नवीन वर्ष 2026 मध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटण्यास या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात. तर पहा, ज्यांची केवायसी झालेली आहे त्यांचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होत आहेत. तुमचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झालेत की नाही सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुमची केवायसी झालेली होती का, झालेली असूनही पैसे आलेले नाहीत अशा जर लाडक्या बहिणी असतील तर त्यांचे पैसे काही दिवसामध्ये जमा होतील. म्हणजे टप्प्याटप्प्याने हे पैसे जे आहेत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वाट पाहायची आहे. आणि जर पैसे जमा झालेले नाहीत तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरनं तक्रार करायची किंवा तुमच्या जवळच्या महिला आणि बालविकास विभागामध्ये जाऊन देखील या ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकतात. जेणेकरून तुम्ही पात्र असाल तर मग तुमचे पैसे जमा होण्यास या ठिकाणी मदत होऊ शकते. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.